नमस्कार, मी उर्मिला आणि आज आपण उर्मिलाच किचनमध्ये बघणार आहोत वर्षभर टिकणारे मिक्स डाळींचे सांडगे. त्यासाठी इथं मी 1 वाटी हरभरा डाळ आणि 1 वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे. आता यामध्ये पुरेसे पाणी टाकून एक 2-3 वेळा ही डाळ आपण स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत. धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून ही डाळ आपण एक 2-3 तासासाठी भिजत घालणार आहोत. 2-3 तासांनी बघूयात आपली डाळ अशी व्यवस्थित भिजलेली आहे. आता त्यानंतर त्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं. मिक्सरच्या भांड्यात डाळ टाकून त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून जाडसर अशी आपण ही डाळ वाटून घेणार आहोत. तर इथं मी पहिल्यांदा डाळ वाटून घेतलेली आहे. आता उरलेली डाळ सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे. आणि आता यामध्ये मी टाकत आहे एक 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं. आता आपण हे जाडसर असं वाटून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं सगळी डाळ आपण वाटून घेतलेली आहे. तर पाणी टाकताना अगदी थोडंसं 1-2-3 चमचे पाणी टाकायचं, जास्त टाकायचं नाही. यामध्ये टाकूया थोडीशी हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता इथं एका ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे. यामध्ये आपण सांडगे तोडून घेणार आहोत. तर सांडगे तोडताना अगदी बारीक असे आपण सांडगे तोडून घेणार आहोत. जास्त जाड तोडायचे नाहीत, म्हणजे भाजी करताना सांडगे शिजायला फार वेळ लागत नाही. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सगळं ताट तयार करून घेतलेलं आहे. आता हे सांडगे 2 दिवस आपण कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहोत. तर 2 दिवसांनी बघूयात मस्त असे आपले सांडगे तयार झालेले आहेत. तुम्ही आवाज ऐकू शकता. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब